राम राम हो मधू भाऊ. राम राम शांतीलाल भाऊ. काय चालू आहे? काय म्हणतो तुझा कापूस? अरे शांतीलाल भाऊ, कापसाला पहिली फवारणी मारायची आहे. हे बघ मी सांगतो तुला. नको नको दादा, तू नको सांगू मला. माझं ठरलंय, तीच फवारणी मारेल मी. कारण माझं कापसाचं वाण थोडं वेगळं आहे ना. नका भाऊजी, जाऊ द्या. हा माणूस फार शहाणा आहे, फार शहाणा समजतो स्वतःला. हातातून सगळं निघून गेलं का मग मागे रडत बसतो तो. कोणाचं काय ऐकून नाही घेत तो. अरे मधू भाऊ, तुझं कापसाचं वाण कोणतंही असू दे, कापसाला पहिली फवारणी करताना फवारणी सोबत इम्पॅक्ट बीटी वापरायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये 40% अॅमिनो ऍसिड आहेत भाऊ. मागील 18 वर्षापासून माझा अनुभव आहे. माझी पहिली फवारणी इम्पॅक्ट बीटी सोबतच असते. बरं शांतीलाल भाऊ, या इम्पॅक्ट बीटीचा फायदा तरी काय आहे रे कापसाला? हे बघ मधू भाऊ, इम्पॅक्ट बीटीची फवारणी केल्यावर पहिलं म्हणजे पिकाची वाढ चांगली होते. नुसतीच वाढ नाही तर शाकीय वाढ सुद्धा उत्तम होते. पिकाची उत्तम वाढ म्हणजे काय? उत्पन्नात देखील वाढ. समजलं का? म्हणून पहिली फवारणी इम्पॅक्ट बीटीची. बघा हो, शांतीलाल भाऊंनी किती चांगली माहिती दिली. आणि तुम्ही येतं तुमचाच गोळा आकलता पुढे. जरा लोकांचं ऐकून घेत जा. अनुभवी व्यक्ती आहे, 18 वर्षापासून इम्पॅक्ट बीटी वापरली आहे, म्हणजे त्यांना काही थोडा अनुभव आहे का? मग बरं शांतीलाल भाऊ, या इम्पॅक्ट बीटीचा वापर कसा करावा रे? आणि याचे प्रमाण काय घ्यावे फवारणी करताना? हे बघ मधू, कपाशीला पहिली फवारणी करताना कोणत्याही कीटकनाशक व अळीनाशक सोबत फवारणीच्या पंप मध्ये 40 ml इम्पॅक्ट बीटी टाकावे आणि द्यावे फवारणी करून. तर शेतकरी बंधू हो, कपाशीला पहिली फवारणी इम्पॅक्ट बीटी सोबत. कापूस म्हणे माझं संरक्षण पाहिजे भारी, इम्पॅक्ट बीटीच घेऊ शकेल ही जबाबदारी.